आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। वाकुडे बाबा यांच्या मृत्यूस पोलीसच जबाबदार आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या प्राध्यापक सुषमाताई अंधारे यांनी हा गंभीर आरोप केला आहे। परभणी वाकुडे बाबा यांचे जाणे हे सर्वात मोठे चळवळीची हानी आहे। वाकुडे बाबा यांच्या मृत्यूला कारणीभूत त्यांना प्रचंड प्रमाणात मानसिक ताणतणाव होता। हा मानसिक तणाव ज्या कारणामुळे आला त्यास मोंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मरे ज्यांनी कुठलीही चौकशी न करता फक्त आणि फक्त स्वतःचा नाकारतेपणा झाकण्यासाठी FIR मध्ये क्रमांक 1 चे आरोपी म्हणून विजय वाकुडे यांचे नाव टाकले होते। जेव्हा की विजय वाकुडे हे स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत संपूर्ण शहरवासियांना शांततेचे आवाहन करत होते आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनाच गुन्हेगार ठरवल्या जात असले तर स्वाभाविक आहे की माणसाला मानसिक ताणतणाव येतो। त्यामुळे या प्रकरणी पोलिसांवर कारवाई व्हावी आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असेही त्या म्हणाल्या। 20 डिसेंबर रोजी लोकनेते विजय वाकुडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देण्यासाठी त्या आल्या होत्या। तत्पूर्वी त्यांनी विजय वाकुडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। वाकुडे यांचे सुविध पत्नी अलकाताई वाकुडे यांची गळाभेट घेतली। परिवारातील सर्व सदस्यांशी बातचीत करत सांत्वन केले। चिरंजीव आशिष सिद्धांत, मुलगी प्रियंका वाकुडे, सुप्रिया पोपटकर, विशाखा ढाले, सून शीतल वाकुडे, भाऊ सुरेश वाकुडे, अरविंद वाकुडे, बहीण सुनीताताई वाकुडे, पुष्पाताई जाधव, नातू प्रथमेश, जुही, प्रेरणा, क्षितिज यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी त्या म्हणाल्या, माझ्यासह संपूर्ण आंबेडकरी चळवळ आपल्या परिवारासोबत कायम उभी आहे। आपण स्वतःला कधीच एकटे आहात असे कधीच समजू नये। या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातेंबेरे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई कीर्तिकुमार बुरांडे, प्राध्यापक डॉक्टर सुनील तुरुकमाने, मिलिंद घुसळे, राजकुमार इंगळे यांच्यासह चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। अत्यंत जुनं जाणतं ज्येष्ठ नेतृत्व, या नेतृत्वाचं जाणं ही एकट्या परभणीची वाकुडे कुटुंबाची नाही आणि फक्त परभणीची नाही, ही चळवळीची हानी आहे आणि त्यामुळे एक चळवळीतली लेखमाता या नात्यानं माझं इथं येणं हे फार सहज स्वाभाविक आहे। परंतु कितीही दुःखाचा प्रसंग असला तरी आपला संघर्ष संपलेला नाही, आपलं लढणं अविरत आहे। त्यामुळे वाकुडे बाबा यांच्या मृत्यूला कारणीभूत त्यांना प्रचंड मानसिक तणाव येणं, हा मानसिक तणाव ज्या कारणामुळे आला, मोंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मरे ज्यांनी कुठलीही चौकशी न करता फक्त आणि फक्त स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी FIR मध्ये क्रमांक 1 चे आरोपी विजय वाकुडे हे नाव टाकलं। जेव्हा की विजय वाकुडे हे स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या सोबत संपूर्ण शहरवासियांना शांततेचं आवाहन करत होते आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा जर त्यांनाच गुन्हेगार ठरवलं जात असेल तर स्वाभाविक आहे की माणसाला मानसिक तणाव येईल। त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या मोंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मरे यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला। मुख्यमंत्र्यांनी मॅडम काही याविषयी काही प्रतिक्रिया दिली नाही, तुमचं काम नाही, मुख्यमंत्री महोदयांनी काय प्रतिक्रिया द्यावी काय नाही द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे। ज्याचं जळतं त्याला कळतं। त्यामुळे आमच्या चळवळीची हानी झाली, त्यामुळे आम्हाला जर आम्ही विचारधारेचे पायीक असू, आमची आणि चळवळीची जर नाळ जुळलेली असेल तर ती हानी काय झाली ती आम्हाला कळते, त्यामुळे आम्ही बोलतोय। मुख्यमंत्री महोदय अजून कुठल्या तरी RSS वगैरे इकडच्या बजरंग दलाच्या ABVPच्या सनातन प्रभाच्या त्या सगळ्या मुद्द्यांवर बोलतील। त्यांच्यासाठी कदाचित आंबेडकरी चळवळीचा मुद्दा इतकासा महत्त्वाचा नसावा। त्यांच्यासाठी कदाचित आंबेडकरी चळवळीतल्या लोकांचं मरणं म्हणजे किड्या मुंग्यांना रगडण्या इतकं सोपं असावं, कदाचित म्हणूनही ते बोलले नसते। मॅडम, केंद्रात भाजप सत्ता आहे, राज्यात भाजप सत्ता आहे, तरी अशा घटना होतात आणि त्या प्रामुख्याने परभणी जिल्ह्यात। कारण तरी अशा नाही, ती सत्ता आहे म्हणूनच अशा घटना होतात। असं वाटतं का जाणून बुजून हे नाही, ते जाणून बुजून होतं का नाही ते त्यांनी ठरवावं। आम्हाला एवढंच म्हणायचंय, तुम्हाला तुमचं राजकारण लागला, तुमच्या राजकारणासाठी एक शेवटचा प्रश्न आहे की बोट दुर्घटना मुंबईमध्ये झाली त्यावेळेस केंद्र शासन राज्य शासन त्यांना तात्काळ मदत जाहीर करतं। परभणीसारख्या ठिकाणी एवढी दुर्दैवी घटना झाली तरी सुद्धा तुटपुंजीसारखी अशी त्याला त्या गोष्टीला आर्थिक मदत येते, या गोष्टीकडे कसे पाहतात? लक्षात घ्या, आर्थिक मदत हे सोल्युशनच असू शकत नाही।
5 लाख देतो, 10 लाख देतो, ही काही जीवाची किंमत नाही. जीव अनमोल आहे. तुम्ही 5 लाख दिले काय, 10 लाख दिले काय, काही जरी केलं तरी त्याने झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? तुम्ही एका कुटुंबाचा कुटुंब प्रमुख तुमच्या नाकर्तेपणामुळे हिरावला गेलेला आहे. ते कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे. त्या कुटुंबाला जर खरंच तुम्हाला आधार द्यायचा असेल तर त्या कुटुंबातला एखादा सदस्य तुम्ही कुठल्या तरी सेवेत सामावून घेणार आहात का? तुम्ही त्यांना त्या पद्धतीने मदत करू शकणार आहात का? तुम्ही कशा पद्धतीने कुटुंब प्रमुखाच्या जाण्याची हानी भरून काढणार हे जास्त मॅटर करतं. 5 लाख ही काही मदत किंवा हे काही सोल्युशन असू शकत नाही. आणि अशा मलमपट्ट्यांनी आंबेडकरी जनता हुरळून जाईल अशा सुद्धा संविधानिक लोकलढा सुरू केलेला आहे परभणीमध्ये. ताई, कसं बघता याला, कशा पद्धतीने तुमची कशी भूमिका असेल? प्रश्नच नाही. जर मी चळवळीतली आहे तर ह्या संविधानिक लोकलढ्याच्या सोबत मी आहे. आणि ज्या पद्धतीने आत्ता आजही मी आयजी शहाजी उमाप यांच्याशी बोलली आहे आणि त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतरच्या ज्या एकूण गोष्टी आहेत त्याच्यानुसार ज्या ज्या मागण्या मी त्यांच्याकडे ठेवलेल्या आहेत, ज्या मुद्द्यांवरती मी त्यांच्याशी चर्चा करून आली आहे ते जर पूर्ण झाले नाही तर मी त्यांनाही ते सांगितले आणि आपल्या माध्यमातून सांगितले की कदाचित सुरू होणाऱ्या नव्या वर्षात मला